नमस्कार मंडळी, कसं काय तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बीइंग लेजंड लाईव्हच्या नवीन ब्लॉगमध्ये। सो आजचा विषय असा आहे की आपण आज आहे 6 जुलै, आषाढी एकादशीचा चांगला दिवस आहे। सो आपण आज काहीतरी करणार आहे, विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आपण कुठेतरी जाणार आहे। ते तुम्हाला तिथे गेल्यावरती सांगतो। आणि भव्य असं रिंगण बघायची म्हणजे काय म्हणतात, रिंगण बघायला भेटलं तर ते खूप चांगलं होईल। बघूया आता, भेटलं तर भेटलं, देवाची इच्छा देवाची कृपा। आणि अजून एक गोष्ट, मी गेल्या व्लॉगला ठरवलेलं माझ्याकडे जो वॉचेसचं कलेक्शन आहे तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे। त्याच्यासाठी एक सेपरेटली डिटेल्ड व्लॉग येणार की माझ्याकडे कुठले कुठले वॉचेस आहेत, काय काय आहे। पण मी ठरवले जेव्हा पण नवीन ब्लॉग करेन आणि माझ्याकडे कुठलं तरी एक वेगळं युनिक वॉच असेल, मी तुम्हाला ते नक्की दाखवेन। सो आजचं जे वॉच आहे ते रोलेक्स आहे, ऑयस्टर परपेच्युअल डेट जस्ट, जे की मी आज घातलेलं आहे। सो ओके, आज दिवस कसा जातो आणि तुम्हाला पुढची डिटेल्स मिळत राहतील। सो एन्जॉय द व्लॉग। हाताने टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, गुढी उभा राहावी, वाटही चालावी पंढरीची। मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो पुईकडेला, जिथं दरवर्षी नंदवाळचं रिंगण असतं, म्हणजे इथनंच पालखी जाते वगैरे। आणि पालखी अजून यायला वेळ आहे, म्हणतात 2 तरी वाजतील, कारण की पालखी अजून लई खाली आहे। आम्ही लई पुढे आलोय टायमिंगच्या अगोदर। आणि इथं मागं बघा, हे म्हणजे असं मी कॉर्नरला येऊन थांबलोय कारण की आता प्रसाद यायलाय। प्रसाद सगळ्यात लेट झालाय, तो चुकून तेजसच्या घरी त्याला आणायला गेलता। आम्ही त्याला सांगितलेलं डायरेक्ट ये पुईकडेला, तर तो गडी तेजसला आणायसाठी म्हणून तिकडे आणि स्पेशली गेलाय। तो आता आलाय, तेजस वाट बघायला। बाकी श्रद्धा, तेजस थांबलेत। माझा खबरी ज्यानं मला टायमिंग सांगितली तो पण आलेला आहे, त्यांना भेटलेलो आहे आपण। आणि बघूया पुढं काय काय होतंय। तुम्हाला चांगले व्हिज्युअल्स देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन, बघत राहूया आणि मी पण बघतो। चला बघूया। रिंगण झालेलं आहे, तर लोक तुम्ही मागं बघू शकता, चलत पुढे निघालेले आहेत। ही चाललेले आहेत सगळे नंदवाळला। नंदवाळला विठ्ठल रुक्मिणीचं एक प्रसिद्ध मंदिर आहे, तिथं आता ही लोक सगळी चालले। आपण पण तिकडे चाललोय। आता विषय कसा आहे, इथनं आम्ही जाणार आहे वाशीपर्यंत गाडीवरनं, गाडी लावणार वाशीमध्ये, तिथनं पुढे आम्ही चलत जाणार, एक 5 किलोमीटर काहीतरी चालत जाणार आहे। आणि बंधू भगिनी आलेले आहेत, चाले आता तू स्वतःला भगिनी समजलास, मी काय करू? बंधू पण समजला असतास तू। तुझा उद्देश मग दोघांना बोलण्यासारखा झाला। दोघांपैकी एक कोणतरी ठरवून घ्या, कोण बंधू आहे कोण भगिनी आहे, तुम्ही उद्देश ठरवून घ्या। भगिनी चला जाऊया। सगळी जरा बैल मारायला तर मंडळी, केसांचा अवतार बघून, दमलेले चेहरे बघून तुम्हाला समजलं असेल की ट्रिपचा अंत झालेला आहे। ऐक, तर चहा प्यायला थांबलो, चहा पिल्यावर त्याच्या लय भारी वाटायला खरोखर। तिथे एक चहाचा गाडा नाही होते, कारण त्या मला असं म्हणजे घेण्यासारखं वाटलं नाही। इथं आम्ही आलोय सलगरच्याला, फॅमिली फार्माच्या दारात रंकाळ्याच्या समोर। येता येता वाटेत म्हटलं पिऊया सगळी, जरासं रिलॅक्स करूया आणि मग निघूया। चल
असाद वॉन्ट से समथिंग टू माय व्ह्युअर्स. आता तरी आजचा व्हिडिओ झालाय व्यवस्थित मध्ये बघूया आता कसं होतं पुढचा ट्रॅकचा व्हिडिओ लवकरच ऑन माय वे. मला पण काहीतरी म्हणायचं आहे, सांग काहीतरी म्हण. काय नाही म्हणायचं, ठीक आहे चल. आमच्यासोबत ट्रिप कशी होती गलिच्छ लोकांसोबत 3 चांगल्या ठिकाणी गेलतो. कारण लोक जी सोबत होती ती एक ब्राझिलियन, एक मंगोलियन, मराठा